नाशिकच्या संदर्भातला प्रश्न आहे. भुजबळांनी आरक्षणाच्या वेळेस विरोध केला, त्याच भुजबळांनी आता कमळावर लढावं. हे एक मी तुम्हाला सांगू का, तुम्ही आता काही प्रश्न विचारला लागलात, मला जे काही उत्तरं द्यायची होती ती दिलेली आहे. माझे आता मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं. धन्यवाद. काल भाजपची एक मिटिंग झाली नाशिकमध्ये. त्याला गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील सारखे मंत्री सुद्धा होते. या दोन्ही मंत्र्यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरती दावा केलेला आहे. त्यामुळे नाशिक संदर्भातच महायुतीचे काही जो पेच आहे तो कुठेतरी अडलेला आहे असं वाटतंय. हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, शिंदे गटाचे गोडसे साहेब ते प्रयत्न करतात. आता ते सिटिंग MP आहेत. प्रयत्न करणं अजिबात चूक नाही. भाजपचे जे आहेत 100वर नगरसेवक आहेत, 3 आमदार आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही. त्याचं मला अजिबात दुःख सुद्धा नाही. फक्त एवढंच सांगतो, ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू. खरा संपला विषय. नावाची घोषणा झाली तर शिवसेना असेल, जर तर प्रश्न मी मग कधी उत्तर देत नाही ना. झाली तर तुम्हाला बोलवेन परत. साहेब, नाना पटोले यांचं भाजपच्या काही नेत्यांची शुभ संबंध आहे असं टीका प्रकाश आंबेडकर. मला काही कल्पना नाही. मी आपला नाशिक केवला तुमच्या बरोबरच असतो जास्त, त्याच्यामुळे तिकडे काय चाललं मला काय कल्पना. काल उमेदवारी यादी त्यांची जाहीर एवढा चालू आहे. काम म्हणजे पडलेले रेग्युलर मिटिंग असतं ना, रेग्युलर व्हिजिट, त्याच्यासाठी जाते. आता येवल्यातल्या नागरिक प्रेमापोटी असं म्हणतात की भुजबळ साहेबांनी येवला सोडून नाशिक लोकसभा लढू नये, आम्हाला पोरकं करू नये. बर, ठीक आहे. पुढे आहे, इथेच आहे म्हणा. कुठे गेलो तरी येवल्या आणि मी, आमचं प्रेम एकमेकांचं कधीच कमी होणार नाही आणि कामामध्ये सुद्धा कसूर होणार नाही कुठे असलो तरी. दिल्लीतून प्रयत्न करणार, येवल्यासाठी दिल्लीतून प्रयत्न. हे बाबा, अरे तिकीट जर म्हणू दे मग दिल्ली काय. आता सध्या गल्लीतच आहे, आपण त्यात गल्लीच्या गोष्टी बोलू. साहेब, मोदींचा एक दौरा 25 कोटीचा होतो, ज्यात त्याचे पैसे मला काही कल्पना. प्रचार करताय. आता ठीक आहे, हे बा, आता निवडणुका आलेल्या आहेत. कोण काय आरोप करेल त्याला काहीही सांगता येत नाही. बाकी राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, असे महत्वाच्या व्यक्ती असतात काय, त्यांच्या जाण्या येण्याचा, विमानाचा वगैरे हा खर्च जो इतरांपेक्षा जास्त असतो, त्यांचं प्रोटेक्शन वगैरे. आता त्याच्यावर पण तुम्ही टीका करायला लागला तर कसं होईल. साहेब, काल वंचितने त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ज्या जागांवर काँग्रेस किंवा ठाकरे गटाचं नाव होतं तिथे देखील त्यांनी काही ठिकाणी उमेदवार. लोकशाही आहे का, कोणी कुठे उभा राहू शकतो, पक्ष सुद्धा उभा राहतो. मला त्याची काही कल्पना नाही. साहेब, अंजनी दमानी यांनी तुमचं नाव घेतलं, जरांगे तुमचं नाव घेतलं, म्हणजे भुजबळांचं नाव घेतलं समोरचे. मला काही कल्पना नाही. तो प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना.